इचलकरंजीमध्ये शेवट रे पाणी मारले इडियट्स मधलं फरान अख्तर नाही काय त्यांना सांगितलेलं आहे श्याम चावडा हे पॉईंट आहे बाजू. तर भावांनो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता 3 दिवस झालं ब्लॉग आला नाही त्यामुळे दंगा करत असशील तुम्ही. का आला नाही कारण की जरा किरकोळ कामं चालू होती, निवडणूक पण लागली त्यामध्ये सगळं होतो. तर आता आपल्या गाडीची खराब झाली म्हणजे गाडी सिलेंडर गाडी खराब झाली दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट. तुझी कुठली रिपेरी म्हणजे मम्मी लगे मला म्हणाल्या तुझी माहिती कुठे रिपेअर कर तुझी कुठली रिपेरी म्हटलं जाता पहिला माझं काम बघतो. हे बघा ही आपली स्प्लेंडर आता कमीत कमी महिना 1.5 महिना झाली इथेच लावले. त्याची गिअर आहे तिथं असतात म्हणजे पेचा खराब झाल्यात आणि मी गाडी चालू करले गाडी चालू होऊन झाल्या काय केलं तरी त्याला काय विषय व्हायला आहे. गाडी चालू करले की गिअर लागना झाल्यात आणि त्यातलं तेल पण संपले त्यामुळे नेणार कसं. पहिला तर मी पेट्रोल आणतो पेट्रोल घालायचं यात आणि मग जरा काम करायचं गाडीचाच किरकोळ राहिली कारण गाडी महिना 1.5 महिन्याला बंद झाल्या त्यामुळं गाडीत लावून चालत नाही कायम कंटिन्यू रनिंगमध्ये पाहिजे तर चांगलं आहे गाडी. काची यात्रा आहे बघा आमच्या ती घेतलोय आणि चाललोय. तर आता 2 मिनिटात आमच्या पप्पाचा फोन आला की जा जरा आता मी चाललेलो पेट्रोलला तेवढ्यात म्हणजे जरा बँकेचं एक किरकोळ काम आहे ते करता तिकडे करायला चाललोय पहिला. मैं मिस्त्री के पास आया था मिस्त्री को बोल रहा हूँ कि करने वाला है तो मिस्त्री नहीं बोल रहा है क्या करे बोलो अब. हाँ अभी ठीक करके देता अभी ठीक करके देता हूँ बोल रहा है पर कर नहीं रहा. हे काय काय निवांत आहे रोहित गाडे आलो जरा हो मिस्त्री आलो लगेच 2 मिनिटात स्प्लेंडर घेऊन आपली बाद में. आता आपण आपल्या मॉडेल गाडीपाशी आलेलो आहोत म्हणजे स्प्लेंडर जी की कशालाच तोड नाही त्या गाडीला. तिब्बल सीट बसा चोबल बसा 5 बल बसा पेट्रोलला म्हणजे अवरेजला चांगली सगळीकडनं मेंटेनन्सला चांगली. आता हे पेट्रोल घेतो काय असं घेतो आणि आज डायरेक्ट पडते का भैया काय की तो पडत नाही माझं कवा पडत नाही म्हटलं की पडतेच जरा उगच का होईना. थेंब तुझं सोडायचं नाही असं असं ओढून घ्यायचं. 50 रुपये दिल्यात ना 1,000 रुपये दिले नाही याला खूप घ्यायचे आहेत लावतो. माझा गिअर घेतो गिअर दाखवतो म्हणजे काय सिस्टीम का का पैसे काढायचे माणसं मोठी झाल्यात 40,000 रुपये काढायला लावले घरात. आता हे गिअरचं सांगतो का सिस्टीम. आता हे नुसतंच घालायचं काय आणि पहिला न्यूट्रल करायचं. अरे बसते का नाही हां असं गिअर पडतात न्यूट्रल करायचं डबलवर टाकायचं. हे घालतोय यात किल्ली जरा पुढे घेतो आणि परत डबल स्टँडवर लावतो. पहिला चालू करतो. तर आता आम्ही मिस्त्रींच्या पाशी आलोय आणि मिस्त्री आमचं गणित घालायला काय काय होते बघा. आता टॉपचं मिस्त्री कोरचीतलं झाडाखालचं होते. आता होम बेकरी पाशी आल्यात अँड्रॉइड मिस्त्री. तुमच्या इथं आयफोन मिस्त्री आहे काय कोण आमच्या इथं अँड्रॉइड आहेत. मिस्त्री म्हणणार मला खोळ्यात काढला काय आणायला पाहिजे. आता SM ची गाडी घेतली मी आणि चाललोय आपण आता पाण्याटाकीवर डायरेक्ट सुपला शॉट. याला कोल्हापूरचे शब्द मात्र खतरनाक आहे. सुपला शॉट वांडर रे शेवट रे. मध्ये जरा हे असल्यामुळं ब्लॉगिंग करायला चालू आहे ना ठेवतो मग मला नंतर चालू करतो. त्या कंपनीचं आणलोय बघा मी. हे मला पडले 160 लिहिले 160 लिहिले 161 पडले मला 150 का कंपनीचा प्रचार करायचा नाही कधी का फुकटमध्ये करायची काय अजिबात करायचं नाही आपण करायचं नाही. त्याच्या थ्रू मध्ये तुला काय मिळणार आहे काय नाही. मग तुला करायला हा बरोबर बोललास.
पैसे तेवढे घ्यायचे तेवढंच घेतलं ना वय. सोडला तुला नाही मग दाखवत नाही कंपनीचं नाव आता ब्लर करणार आहे मी मिस्त्री सांगितले तुम्ही. आलं बघा भावांनो आपलं झालेलं आहे अशा तऱ्हेने 2 मिनिटाचं काम होतं त्यासाठी गाडी महिनाभर झालं बदलू. हे आतलं शाफ्टच बदला पहिला एवढं लक्षात ठेवू. कुठलं शाफ्ट आतला का आता आणि तसं झालं की नाही डायरेक्ट आतलं शाफ्ट आणि हे दोन्ही घालायचं आणि बंद हे करून टाकायचं आता. आता काय अडचण नाही ना हो? तर नाही रोड कर तरी मी तुला सांगले नाही ते मी क्रॉस घालायचं आपली हसीना तयार झाल्या. आता विषय काय झालाय माहितीये काय मी तिथनं गाडी बिडी दुरुस्त करून आलतो. 1 मिनिट गाडी बिडी दुरुस्त करून आलतो मी आणि आब्या काय म्हटला मला की बाबा मी कोल्हापुरात आहे तो काय त्यांचं घर जे व्हायले ते वरच्या साईडला त्यांचं पप्पा आणि दादा आपण गणी हे आणायला गेल्यात म्हणजे फरशी आणायला गेल्यात. तो म्हटलं जा आणि वरच्या साईडला नवीन घर चालू तिथं आमचं ते नुसतं जर कोबा काल केले तिथं पाणी मारकरी ऊन जास्त आहे त्यामुळं मित्रासाठी एवढं करायला लागतंय. मित्र तर ह्यासाठीच तर असतात काम करायला मित्राचं ना कुठली अपेक्षा ठेवता हे मेन महत्त्वाचं. आब्या त्यांचं घर आहे सगळं हे ना भावानं स्वतः बांधला. कॉलेज झाल्या भावानं कामं घ्यायला चालू केला आणि आता स्वतः घर बांधलाय. 4-5 साईड चालू आहेत. गव्हर्नमेंट काम घेतलाय. सुट्टी नॉट विषय भारी केला की नाही. आता ह्याला मी सांगालोय व्हिडिओ करायला चालू करतो पण काय तर फायदा होऊ दे. व्हिडिओ काय कधी ऐकणच की दुसरंच काय तर सांगालाय मला मोबाईल लिहिली. मी म्हटलं भावा माझा मोबाईल आहे घे तू कर सारखं म्हणाले खरं भाऊ काय ऐकणच नाहीच म्हणालाय. दाखवतो मी काय हे कोबा आहे बघा सगळा आणि ह्यावर नुसता पाणी मारायचं सगळं. आता ते उन्हामुळे झाली आता इथं पाणी भरून ठेवलं आहे नुसतं फक्त मारायचं एवढंच विषय. पाणी मारली बा असं आहे पाणी मारला पाहिजे. बारडीत घेऊ काय खरं बारडीत लय वाट आहे म्हणून मी हे करून झाले. हे बघ हे सगळं मारून घेतो आणि मग व्हिडिओ करतो काय चला. तर भावानं झालं बघा हे सगळं एवढं पाणी मारत होतं. पाणी मारून झालेलं आहे तरी पण जरा जरा कणी असं वाळालंय मध्ये मध्ये बघा. तर बहुतेक पाण्याची गरज जास्त आहे असं मला वाटतं. आणि इथं फिरवू काय बारीक मध्ये काय करू. मी पहिल्यांदाच पाणी मारलो कारण की आमचं काय घर नाही काय नाही होईल थोड्या दिवसात कळलं मग त्यावेळी. एक जण कमेंट करायला देत नाही किंवा काय बुट्ट बिट्ट घ्यायला आहे घर बघ पहिला तुझं थोडा देर लगे का पर नजारा देखणे लायक हो का एवढाच सांगतो. जरा नाही लय वेळ नाही दिवस लय जवळ आहे फक्त इथं ठेवायचं बोलून दा पाणी जास्त. A few moments later. डायरेक्ट ब्लॉग चला दुसऱ्या दिवशी. कालचा ब्लॉग एकदमच बंद केलो. सध्या काय करायचं झालं नाही माझ्या लक्षातच आलं ब्लॉग करायचा ते. आता मी आणि आजा चाललंय बघा कुठे चाललंय कोल्हापूरला चाललंय. त्याचं मटेरियल येणार भावाचं किचन ट्रॉलीचं म्हणजे बिझनेस आहे करतोय. कोणाला पाय असं तर खाली जायला नंबर देतो भावाला फोन लावा जर करणार असला तर कोण. आणि आता आम्ही डिओ घेतली तिची आणि चालले जातो तो कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करतो काय करण्यासारखं असलं तर त्याचं काय गाडीवरच आहे दाखवतो मला. भावाने घेतला बघा सगळं मटेरियल. आता आपण चाललंय डायरेक्ट घराकडे. कोल्हापूर कुठला आहे रे सायबर चौकात आलं सायबर चौकात तिथून आता घेते जाऊया आता. दिसायला तू चांगला कला गेली श्यामचा वाडा इथं आले बघा. तर मी गेले 8-9 महिने झाले असतील आत्ता आले आणि खायले वडापाव म्हणजे 8-9 महिन्यानंतर श्यामच्या वड्यावर आले. बाकीकडे जातोय मी तर लई दिवसानंतर आलो. तर बघा ट्राय करू. ते 3 डेट्समधलं फरान अख्तर नाही काय त्यांना सांगितलेलं आहे श्यामचा वडा हे पॉईंट आहे बाजू सगळेजण खात्यात म्हणजे युनिव्हर्सिटी रोडला. आणि चटणी बिटणी काय नसते प्लेन असते वडापाव त्यामुळे क्वालिटी लागते. शे काय सांगा चहा पिल्यानंतर म्हणजे वडापाव खाल्ल्यानंतर भावानं चहा प्यायचे त्याशिवाय क्वालिटी लागत नाही. म्हणजे कवा तरच खातो मी वडापाव आणि कवा तर चहा पिते कारण दोन्ही एकत्र खातो होता कॉम्बिनेशन जाम लागते नाही चालू लेवर वाटते. तर भावांनो आता आम्ही परत चालले बघा काय एसटी वाला काय
आता काय बोलायला नको पडलं, कारण की माझं लेडीज पण पब्लिक बघतात नाही ब्लॉग, त्यामुळे नंतर आणि शिवी दिल्यावर म्हणणार तुम्ही शिवी देऊ नको, 2-3 वेळा कमेंट केली, त्यामुळे भावानं देत नाही मी, तुमच्यासाठी बघतो. चला आता गुळाचा चहा मी पिणारा जातो आता, कारण की चहा आम्ही काय 1/2 घेतलं चहा काय, त्यामुळे चहा पिलेली तलब भागली नाही, म्हणजे ते जे फील आलं सांगतो तेवढंच पिलो. काय खरं असं भारी लागल तर खरोबर. तुम्ही पण कोल्हापूर आला युनिव्हर्सिटी रोडला या, श्यामचा वडा आणि चहा भावांनो पॅक, खरोबर एवढं भारी लागते कॉम्बिनेशन, वेगळा विषय आहे. आता जाऊया आपण गुळाचा चहा प्यायचं कुठं तर म्हटलं आहे तिथं, बघूया गुळाचा चहा जरा मारून बघूया कसं लागते काय. मी कवाच पिलो नाही याच्या आधी गुळाचा चहा, पहिल्यांदा पिणार आहे. चालतो तुम्हाला कसं एक्सपिरियन्स होणार. चला भावांना बघूया ट्राय करून कसं लागतंय. आजीने सांगितलं मोठं लागले भावा. ह्या भावांचं दुकान आहे बघा आपलं सांगली कोल्हापूर रोड हायवे की नाही, हे कुठलाही आहे शिवसाई गिरण्याच्या बरोबर समोर हॉटेल सिद्धीला लागून बरोबर वाण लागते गुळाच्या. मी पहिल्यांदा बिल आता कोण भेटले आपल्याला इचलकरंजीमध्ये शेवट रे आता भेटल्यात. आता काय आलं तर मी कोल्हापुरात होतो, दादा म्हणजे मला फोन दिले तुमच्या इचलकरंजीमध्ये आलोय, म्हणलं मग यायला लागते. मी काय नाही दादा निवांत. आता आज आम्ही आलो होतो इचलकरंजी, थोडेसे आमच्या मीटिंग्स होत्या. आता बाजूला तुम्ही धडधड आवाज, तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला काय असतं, तो आलो होतो थोडं आपलं काय कामाचे थोडंसं. दादांचं कसं रायबा मेन्सवेअर शॉप आहे की नाही, त्यासाठी टेक्स्टाईलचं बिक्स्टाईलचं सगळं आता हे पाठीमागचं काही मी दाखवत नाही, त्यांचं प्रायव्हसी असतं काय तर, त्यामुळं दादांचा रायबा मेन शॉप आहे. ज्यांना माहिती त्यांना सांगतो, आणि दादांची इंस्टाग्रामची आयडी पण खाली मेन्शन करतो मी. दादांना फॉलो करा असं म्हणत नाही, कारण की माझ्यापेक्षा जास्तच आहेत त्यामुळे काय सांगायला लागत नाही. आता जरा भेटतो त्यांना नाही, म्हणजे भेटले आम्ही मगातून 1 तासाला आम्ही इथंच थांबले, कुठे गेलंच नाही. आता म्हटलं जरा ब्लॉग बिक करूया म्हटलं, म्हणजे आपलं पण जरा नाव होते दादांच्या आईला. तुम्ही काय सांगणार आहे का लास्टला? धंद्यावर लक्ष देणं एक कधी पण महत्वाचं. कसं आहे आपलं चाललं की मग बाकी सगळं चालतं, हे लक्षात ठेवा. आणि मी आहे ना तुम्हाला सांगतो, मी आत्ता झाला सांगतो, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की हे कंटिन्यू व्हिडिओ टाकत नसणार मला माहिती आहे, तरी मला पण सध्या येत नाहीत लवकर व्हिडिओ. मी त्याला म्हटलं ते कंटिन्युटी ठेव, लोक वैतागली नंतर मग भाऊ नाही देणार तर उद्योग होणार. त्याला सांगा कमेंटमध्ये रोज टाक, रोज काम कर, जरा काम कर. नाही इंजुरी झाली म्हणला जिम मध्ये होय, जरा जिमचं पण जरा माझा प्रॉब्लेम आहे. मला म्हणजे जिम बंद आहे का, मी म्हणजे जिम बंदच आहे, कारण की माझा शोल्डरच्या जरा विषय झाले. काय विषय नाही, चालू करा 2 महिने पैसे आपल्याला लागणार आहे. 2 महिन्यानंतर आपण प्रॉपर पट्टी घ्यायचं आहे. त्यामुळे दादांच्या संग आता भेटतो, जरा बोलतो आणि जरा काय काय होते ते, आणि मग नंतर लास्टला भेटू. तर भावानं आता आजचा ब्लॉग म्हणणं येणार नाही, कारण की कालचा आणि आजचा ब्लॉग मिळून हे 2 ब्लॉग मिक्स आहेत. त्यामुळं आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कालचा आणि आजचा मिळून. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि एकम करत आता बोला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा रे, कमेंट करा, त्याशी मज्जा नाही. चला खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.